चला मंडळी, आता आपण चाळणीवर हे मिश्रण टाकून कोणत्याही टेन्शनशिवाय अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. चला मग काय करायचं पहा. त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. सोबतच 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे घालायचे. त्यानंतर भरपूर पाणी घालायचं आणि रात्रभर हे भिजण्याकरता ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी पहा, अगदी मस्त असे हे डाळ तांदूळ भिजलेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची. पहा, या पद्धतीने छान मिक्सरला दळून घेतलं. आता एका डब्यामध्ये भरून रात्रभर हे पीठ आंबवण्याकरता ठेवून द्यायचं आहे. पहा, थंडीचा दिवस असून सुद्धा हे पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. अगदी मस्त असं भिजलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. इथे आपल्याला पहा, ही स्टीलची चाळणी घ्यायची, याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यावरती चाळणी ठेवायची आणि हे बनवून घेतलेलं मिश्रण घालून याच्या मस्त अशा इडली बनवू शकता. जर तुमच्याकडे इडलीचे भांडण असेल तर तुम्ही या पद्धतीने छान इडल्या बनवू शकता. 10 मिनिटं छान स्टीम करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचं. आता आपण हे थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर या इडल्या काढून घेऊया. पाहू शकता, अगदी पांढऱ्या शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार होतात. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर आता तुम्हाला इडली पात्राचं टेन्शन घेण्याची गरजच नाही. मस्त अशा चाळणीमध्ये तुम्ही इडल्या बनवू शकता. आता बरेच जण म्हणतील, एवढ्या कुटाणा कोणी करायचा. इडली पात्रामध्ये अगदी झटपट इडल्या तयार होतात. परंतु ही रेसिपी ज्यांच्याकडे इडली पात्र नाही, इडली स्टँड नाही, त्यांच्यासाठी तरी नक्कीच उपयोगाची ठरेल. तुमच्याकडे इडली पात्र असेल, म्हणजेच हा इडलीचा कुकर असेल, तर तुम्ही या पद्धतीने इडली कुकरमध्ये इडल्या बनवा. यामध्ये सुद्धा अगदी मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत या पद्धतीने इडल्या तयार होतात. बघा, थंड झाल्यानंतर या इडल्या आपण काढून घेऊया. पाहू शकता, अगदी मस्त पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी आपली ही इडली तयार झालेली आहे. आता यासोबत खाण्यासाठी चटणी तर लागेलच ना. मग त्यासाठी इथं घेतलेला आहे ओला नारळाचे तुकडे, त्यासोबत हिरवी मिरची, डाळे, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं. यामध्ये 1 चमचा साखर घालायची, थोडीशी मीठ घालायची आणि पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जितकी तुम्हाला चटणी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी कमी जास्त तुम्ही टाकू शकता. यानंतर कडकडीत असं तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकून हा तडका यावरती मारून द्यायचा. मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. यासोबत सांबर, इडली आणि ओल्या नारळाची चटणी अगदीच अप्रतिम लागते. थंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही मऊ लुसलुशीत स्पॉन्ज इडली या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर